गीता सांगणारे भगवान कोण आहे? ते लोक माझ्या लोकांनी म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना सिंहाची उपमा दिली. जसा तो सिंह असतो आणि हत्ती असतो, सगळ्यात मोठा प्राणी कोणता? हत्ती. सिंह त्या मानाने पिलू. नंतर सिंहाला पाहिल्यानंतर हत्ती शांत दरार आहे. कोणाला सिंहाचा तू मोठा कर, जा बाहेर, जा बाहेर, तू मोठा निघ बाहेर जा. आता काही मूर्ख लोक काही कळत नाही मला. एवढं ते एवढं मोठं ठेंगडे जातात, तू लाज आहेत नाही. हां अय काय पाहते इकडं तिकडं? कशाला बडबड करत आहे? कोण ऑर्डर करत होतं? लाज वाटत नाही याची भंगार. हजार वेळेस सँडलचं बडबड करणं का तुम्ही जाण बाहेर बडबड करायचं असेल तर. नाही स्वतंत्र पाठ घ्या तुझं बडबड करायचं असेल तर. तिकडे जाऊन बसते बडबड करा, पाठवून जाऊन बसते. इथं जागा असतं पाठवून जाऊन बसते. श्रवण कसं केलं पाहिजे? समोर बसलं पाहिजे. एखाद्या शोकयुक्त मनुष्याला एखाद्या जाग्याला तर भांडणं होतं. माझी जागा तो उदास सारखा जेव्हा सेवन करू नये. आपला काळ त्याच्यात जात नाही. कशाला म्हणजे सेवन कसं केलं पाहिजे? एखाद्याच्या घरी कोणी गेलं म्हणजे घरी लोक खायचे लोक कसे असतात? उदास असतात. उदास भावना नाही, उत्साहाने केलं पाहिजे. त्याचा श्रवणाचा आज परिणाम आपल्याला दिसत नाही. कालांतराने एक संस्था आहे म्हणून बघायला. नाहीतर कुठे काय लोकांना ऐकायला तरी मिळते का? ते आनंदी क्षेत्र आहे, संस्था आहे म्हणून काहीतरी मिळते. दुसरीकडे काय आहे? सगळ्या लग्नाच्या गोष्टी. हा संत मग राजकारण पंतप्रधान असं आहे. सर्व नाही याचा लाभ पुढे कालांतराने होत असतं. आपला वेळ जाताना मला वेळ येत असतो ना, वेळ असतं सगळे तुम्हाला उपदेश काढण्याचा सानिध्याचा तुमची योग्यता नाही येतात. तुम्ही जगाला काय करणार आहे? आपल्यासाठी इथून तयार झालेला मनुष्य काय करतो? हे कल्पना हे जे शिबिर भरतात त्याला काय कारण नाही. तिथून शिकवण झालेले लोक असतात ना त्याची, आणि त्याच्यामुळे काय होते आधुनिक पद्धतीप्रमाणे मला दिशा पडते. लहान मुलाला काय करते? त्याच्यामुळे एवढे लोक येतात म्हणजे काय शिबिराचा परिणाम आहे. ते कुठे जातात? नाही पंढरपूरला जातात चातुर्मास. त्याला विचारलं चातुर्मास 4 महिने शिबिरात होतो. आणि त्याला पुढे चातुर्मासामध्ये आळंदी पडते. काय करते? आळंदी राहिली म्हणजे त्याला वाटते वारकरी शिक्षण संस्था आहे, तिथे सगळ्या सोयी आहे आणि अध्यात्म करतो, भक्ती करते. नंतर पंढरपूरला चातुर्मास राहणारे पोरं कुठे येतात? आणि म्हणजे आता हे एवढे पोरं सांभाळायचे कसे? नाही का? आता एवढे पोरं सांभाळणं सामान्य आहे का? मग त्याच्याकरता काही कट करायला लागते. मार्ग कमी मिळाले कट करायला. मार्ग कमी मिळाले म्हणून तो नायक नाही असा अर्थ नाही. प्रत्येक जण ज्ञान घेण्याच्या बाबतीमध्ये काय मग त्याला 10 मार्ग मिळवतात. आता संख्या जास्त झाली ना,
नियम कोणता लावायचा आणि पालन येते संस्थेत जरी बसता आलं नाही तरी किरकी वाढवली काय वाढवली पटाडे कुठं संस्थेत बसला होता काही दिवस आला आणि पुढे समजा मते मारत आहे नसते पाठवलं आता 5 मिनिट बिल्डिंग बांधली पुढे मग 150 लोकांना कोरोना सांगणार किती 2 एकरचा जेवण त्यांना नाश्त्याची फुकट जेवण पुन्हा आणखी तुला शिक्षण दिलं हे गेलं येऊन बसायचं फक्त काय करायचं ते प्रकारे बाबतले वगैरे होते मग थोडंसं काय नाही ते थाली बिली काय असायचं कोण विद्यार्थी कोणत्या वस्तूला जाईल काही सांगता येईल असे बरेचसे तर विद्यार्थी आपण हे बघा हे म्हणजे कदम मावले लहानपणा केवढे उत्सव गेला आजपर्यंत कधी झाली नाही मला पुन्हा 5 लाख समजून देणगी आणून बाहेर कोणता विद्यार्थी पुढे कोणत्या कार्यामध्ये निष्णात होईल हे काही सांगता येत नाही माहीत नाही का ज्ञान घेऊन जायचं आणि त्याची लोकांना वितरण करायचं आहे का नाही आता कुठे सहज ऐकणारे आपण सांगणारे कुठे आहेत म्हणजे ते काही बिसी वगैरे सांगणारे आपण आहे विद्यार्थी बोलायचे असं पकड पडले तर तुमच्या झाडालाच पोरगा भेटत नाही ते चांगली गोष्ट आहे असं तुम्हाला घडवायचं आहे का तुम्ही दुसऱ्याला घडवणार आहे ते चांगली आनंदाची गोष्ट आहे संस्थेमध्ये आपण आनंदीसारखं क्षेत्र आहे योग महाराजांच्या पवित्र अशा संस्थेमध्ये आपण काय इथला चर्चेत तुम्हाला पैसा मागत नाही बरं सगळी व्यवस्था आहे की काय आपल्याला ठेवायला आहे नाश्ता द्यायचा पुन्हा जेवायला द्यायचं शिकवायचं केले उपकार सांगू चांगली कीर्ती वाढवायलाच आम्ही संध्यापासून काय करतो अपेक्षा करतो कोणतं चाललं होतं आपलं 423 कर्म 423 मला सांगणारे कोण आहे म्हणजे चाललं दिसायला हत्ती मोठा आहे सिंह लहान दिसतो म्हणजे सिंहामध्ये केवढा पराक्रम आहे हत्ती पाहतो सिंहाला पाहता पडते ते थांबणार घटनास्थळ पडतो काय पडतो त्याचं प्राशन आहे त्याप्रमाणे परमात्म्याला कोणाची रूपक केलेलं आहे ना संसारूपी हत्ती दुनियाचा नाश करणं संसारूपी हत्ती म्हणजे पाप किती पाप असू द्या त्या पापाची नायने केवळ नामाने होत असते नामसंकीर्तन साधन आपण केलेलं जे पाप आहे ते आज नाही पण केव्हा ना केव्हा तरी ते आपल्याला भोगायला लावल्याशिवाय राहत नाही तुम्ही किती चुकवण्याचा प्रयत्न करा तरी पाप काय करावं लागतं पापणे पापे भीती हे पापाचं सगळं आणि कोणता जन्म मिळेल हे काही सांगता येत ते पाप नरकाला नेत असते ताना विषदात क्रूरा पुढे कोणत्या आणि योनीला नेली काय तर असे असलेलं पाप नाही का त्याच्या केवळ नामाने कशाने नाम मंदिरामध्ये तुम्हाला शक्ती सांगितलेली आहे ना उलटा जप जपत होता कोण त्याला कुठं राम येई नका
म्हणलं काही हरकत नाही, उलटाच त्याचा परिणाम तो जगाचा आद्य कवी झाला. केले रामायण 1 कोटी का 100 कोटी. कशामुळे शक्ती आली? हे सगळे नामाचेच गिरायक आहे. तिला जाऊन बनवायचा झोपडीमध्ये जाऊन काय देतो? दर्शन नसतात, दर्शन देतो का गोष्टी काय काय शिकली होती ना 4 महिने साधन किती एक नाव नाही त्याशिवाय दुसरं नाही. राम पुकारी पुकारी असं म्हटलेलं आहे. तेव्हा नामावरती निष्ठा ठेवल्यामुळे तिला भगवंताला तिच्याकरता यावं लागलं. अहिल्या तरी काय दगडून पडली असं नामच म्हणत करत नाही. तिचा प्रश्न आहे ना, मग तिने आपल्या गौतम ऋषीला प्रश्न केला आणि ब्रह्मदेवाची कन्या आहे आणि याच्यामध्ये असताना देखील दगडून पडली. कोणत्या ह्याच्यात? माझा उद्धार होईल कसा नाही का? तुमची कन्या तुमची मंडळी असूनही सुद्धा माझा काय नाही उद्धार झाला. मग गौतम ऋषी नामामध्ये सामर्थ्य आहे. तो भगवंताच्या नावाचा काय कर? जप कर. तो परमात्मा तुला उद्धार केल्याशिवाय. म्हणून भगवंताने जे काही अवताराच्या व्यवसाय त्याच्यामध्ये कशा करता म्हणत आहे त्या सगळी करता जन्ममध्ये नाही अहिल्य करता अवतार आहे. पण मग राम अवतारामध्ये दगड कुठे आपल्या दर्शनाला येऊ शकते का? म्हणून निमित्त करून कोणाच्या आश्रमाला गौतम ऋषी बऱ्याच दगड योगेमध्ये असल्यामुळे ते काय दर्शनाला येऊ शकते का? मग परमात्मा झालं. आणि पुढे मग नुसतं खंड लागतो कशाला? पायाला. त्याचा अर्थ काय? नाम आपल्या उद्धारली जाईल. केवळ कणाच्या योगाने त्या दगडातून काय झाली? बाई हे शक्तिपणा काय? तसे मुळ्यामध्ये महान शक्ती आहे. ज्ञानेश्वरी मला दोनही ग्रंथ आहे ना, विचारसागर आणि पंचदशी टॉप लिहिलं. 108 ग्रंथ लिहिले कोणी त्याच्यातला प्रसिद्धीला आलेला ग्रंथ कोणता आहे? पंचदशी. त्यांनी सल्ला घेणे केवढं वाघ माहिती प्रसिद्धीला कोणता ग्रंथ आलेला? ज्ञानेश्वर महाराजांनी किती लिहिले प्रसिद्धीला कोणाली? आळंदी जर सोडले बाहेर जर नाही पडले तर लोक विचारतात ज्ञानेश्वरी म्हणजे काय? हे कोणा कीर्तन करत नावाजलेला कीर्तन करत त्याला काय माहिती? तर त्याला परत पंचदशीतले श्लोक म्हणतात ना, मग त्याच्यामध्ये श्लोक आले म्हणे कीर्तनकार विचारायचा. म्हटलं हा श्लोक कुठला आहे? त्याला काय माहिती? म्हटलं पंचदशीतला आहे. त्याला पंचदशी म्हणता येईना, पंचदशी. मला वाचता येईल काय? संता घ्यायला लागली. संता म्हणजे काय? हे चांगलं वाक्य आपलं. हे पोरं इथून गेलं तर कोणी आचार्य होतो, कोणी शास्त्री होतो, कोणी पंडित होतो, कोणी लेखक होतो, कोणी वक्ता होतो. हे सगळं हे वारकरी शिक्षण संस्थेला घडवल्यामुळे कोणामुळे मला अर्थ अनंत उपकार आहे. कशाचे? ते भेटू शकत नाही. काय द्यावे त्याची
सहज आलं नाही माझा तरी ताप तुम्ही तुम्हाला म्हणजे आमच्या पाठीमागे दुःख लागलेलं आहे. दुःखाचे 3 प्रकार आहे अध्यात्मामध्ये. आध्यात्मिक दुःख म्हणजे कुठे राहावं लागत असते, लोक कुठे शिकत राहावं लागतं. मग कुठून उत्पन्न होतं? शरीरातून. शरीर दुःखाचे असे ज्याच्या रोगामध्ये काही उपाय सुद्धा करता येत नाही तर आम्हाला माणसं भेटतात ना, मग ते शोक प्रदर्शन करतात. मग त्याच्यामध्ये बघा तुम्ही ते काही नाही तर काही आता म्हणून सकाळच्या वेळी होता दुपारच्या वेळी संपलं. असं आहे काय तो लोक कोणता आहे लवकर घेऊन जाणारा पाणी सुद्धा पिऊ देत नाही, इकडे तिकडे बघू देत नाही. त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायला काय विचित्र आहे बघा. तेव्हा हे सगळं कशा करता येतं आणि माझ्याकडे स्वतः आहे तुमच्या पार्किंगमध्ये तर काही विचारत नका. एका झालं 10 पुढे असं होईल असं माहिती नसते. हे सगळ्या कशा करता येत चाललेलं आहे. म्हणून सर्वांमध्ये आणखी नाही भगवंत म्हणजे पूर्वी ताप म्हणत असतो त्याला. तुम्ही यावेळी पोहलेला होते तपाने ब्रह्मदेवापर्यंत तो एक सृष्टीची मापा शिक झाला. सामान्याची काय कथा आहे तेव्हा एवढा मोठा राजा कोण परीक्षेचे राजा शेवटी त्याला अंत समाजाच्या वेळेला गुरु भेटला आणि ते म्हणजे शुकाचार्य भेटले आणि त्याने त्याचा उद्धार केला. एवढं त्याच्यातला थोडा आनंद आहे. नंतर मला कल्पना होतो संजय नायक धृतराष्ट्राच्या बाबतीमध्ये आणि त्याचा उद्धार कसा होईल त्याच्याकरता प्रयत्न करतो कोण संजय. आणि तो कारण त्याला भगवंताकडून अर्जुनाच्या संवादामुळे कोणाला दीप्तीसाठी वापरत झाला संजय. त्याला असं वाटतं आपला मालक आहे कोण त्याला काहीतरी बोध झाला पाहिजे. पण त्याला बोध सांगण्याच्या ऐवजी तो म्हणतो हे अरे हे भलत्या गोष्टी कशाला सांगतात म्हटलं हे काय सांगतो माझा पोरगा कसा लोकांची लढतो हे सांगते काय सांगायचं. आणि शेवटी त्याला पश्चाताप होतो कोणाला आणि शेवटी मग काय काय थोडंफार जरी ऐकलं होतं ना किती लक्षात ठेवलं होतं तरी त्याचा काय झाला मग अमृत आहे ना त्या राज्यात जरी काढून टाकलं तरी भांड्याला पुसट असलं तरी सुद्धा ते काय करतं आम्हाला ती शक्ती कशात आहे अमृत. तसंही ज्ञानामृत आहे. भक्तिरूपी अमृत ज्ञानामृत कर्मरूपी. त्याच्यामुळे आपल्याला काय करता येते मिळालेलं आयुष्य चांगल्या प्रकारे घालवता येते. नाहीतर पश्चाताप करण्याची काय येते पाळी येते. आनंदाची गोष्ट आहे. माहिती चाललेलं होतं करून प्रीताप समाने सूर्य उदयाला आला म्हणजे त्या प्रकाशाच्या समोर अंधकार सुद्धा येऊ शकत नाही. त्याप्रमाणे दुःख ते पैसे नाही स्वप्नातील मला अशी कशी अवस्था आहे का अवस्था आहे का जागृतीमध्ये जेवढं दुःख आहे शेष थोडं स्वप्नामध्ये दुःख आहे आणि सुषुप्तीमध्ये सगळ्या दुःखाचा काय तिला गरिबीचं दुःख नाही कशाचं रोगाचं दुःख नाही कशाचंच नाही मानसिक दुःख नाही काम नाही क्रोध नाही अशी अवस्था कोणती. मग सामान्य सुषुप्तीमध्ये जर दुःखाचा अभाव आहे म्हणजे 3 प्रकारचं शारीरिक मानसिक. मुलगी वाढलेली आहे पण लग्न होत नाही कोणतं दुःख मानसिक आणि वय जास्त झाल्यानंतर मला घेत स्वीकार
माझं लग्न झालं आहे, मुलगा होत नाही, कोणतं दुःख. हे सगळं निवडणुकीला उभं राहिलो, मानसिक दुःख आहे, सगळं शारीरिक दुःख, मानसिक दुःख, वाचिक सुद्धा काही नाही का. मला काय कीर्तन झालं होतं, वाटत तुमच्या कीर्तनातून वर झालं, उठून जाऊ ना. कोणतं दुःख, सगळ्या प्रकारचं दुःख असतं. देवाला गेलो, म्हणलं शेवट बसवलं, काय जेवते वेळ सुद्धा काय मानाने जेवण म्हटलं म्हणजे तृप्ती होतं. काय बाबा भेटते का आता जेवायला. सगळ्या दुःखातून जसा सूर्य उदयाला आला म्हणजे प्रकाश नाही का, अंधकारणामध्ये वस्तू त्याचा अभाव होऊन जात असतो, सारा प्रकाशच होत असतो. त्याप्रमाणे आणि या परमार्थ जीवनामध्ये दुःखाचा काय होतो, दुःख येत नाही का, त्याच्यामुळे त्याला शोक उत्पन्न होत नाही, त्याला काय उत्पन्न होत नाही. का संतांना काय दुःख आपल्यापेक्षा किती दुःख आलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांना सामान्य दुःख आहे का, त्यांना आई वडिलाचं सुखच माहिती नाही. मग पाहिजे लहान असताना आई वडील बरं गेले म्हणजे कुठे गेले, पुन्हा परत आले का, बरं बाबाने काय सामान्य केलं का, अवघ्यांना केले. आपला जन्म हे संभवायचा ज्ञानेश्वरी दुष्काळ आटला द्रव्य दिला तो करायच्या वाटत. तेव्हा कशा करता हे सर्व त्रिविध ताप तुम्हाला परमात्मा स्वरूपाच्या आनंदामध्ये तिन्ही प्रकारचे ताप जरी येत असले तरी त्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. शरीर आणि देहीच विदेही देहात राहतो, पण कोणत्या बोधाने असत असतो तो. देहाशी माझा काही संबंध नाही. देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी अन्य कोण आहे, चिदानंद रूपात ब्रह्मास्मी, मी देह नसून कोणा ब्रह्मस्वरूपाच्या पदाला प्राप्त होतो. श्रीवीर नरहरी बोली जेतवेने. श्रीवीर नरहरी म्हणजे सर्वात याचा राजा जर कोण असेल तर परमात्मा आहे ना. साधे वानर आहे ने फक्त त्याच्यामध्ये राम आणि लक्ष्मण दोन माणसं, सगळी सेना काय आहे सगळी. आणि रावणाकडे एक गावने सारे राक्षस आहे, माणसाला खाणार आहे. तरी सुद्धा विजय कोणाचा झाला, शेवटी विजय कोणाचा झाला, रावण म्हणतो ना, लाडके पोरं आपले कुठले दशरथाचे अजून पोटावरती तिची हरी नाही, आमच्याशी हे करतात. तर त्यांना काय माहिती आहे राम कोण आहे, विभीषण आणि ओळखला म्हणून पक्ष कोणाचा धरला, विभीषण राम. त्याला अक्कल सांगितली, म्हटलं अरे तू असं करू नको, सामान्य नाही. सीतेला काय कर देऊन टाकली, बघ आपलं रामायण नाही. श्री वीरवर नरहरी बोली देते, अशा रीतीने सर्व विराज असं म्हटलेलं आहे. अर्जुनाचं वर्णन करते, सहज गोष्ट आहे. म्हणजे सहज गोष्ट म्हणजे आपलं त्याच्यामध्ये सांगतात आहे. हे पांडव वनवासामध्ये असताना उत्तरात राजा होता, उत्तराचा वडील
आणि पुढे या कौरवांनी त्याच्या राज्यावर काय केले आणि काही पांडव वनवासामध्ये होते. भीमाकडे कोणतं काम आणि अर्जुनाकडे कोणतं काम वगैरे सुभद्रेकडे नाही द्रौपदीकडे त्याची कामं मांडवली आणि काय केली, स्वारी केली. मला तर तिथे कोण आहे, वीर कोण आहे. नंतर उत्तराचा पोरका होता तो मला लागला, मला काय नाही रथ हाकणार नाही. त्यांनी जाऊन सगळं सैन्य काय केलं परास्त केलेलं असतं. मग त्या लोकांना सांगितलं, म्हटलं हे बाहे नाचगाणं काम करते ना वाद्य वगैरे, तिचं नाव मला आठवत नाही. म्हटलं ही घोडे हाकण्यात काय आहे. प्रवीण म्हटलं माझी चेष्टा करता का तुम्ही. म्हटलं तुला काय करायचं बस. आणि मग नका काय हाकते आणि ते सैन्य पाहिलं कोणी ते उत्तराने. आणि मग सैन्य पाहिल्यानंतर म्हणलं तर मी इथे वाचून येऊ शकत म्हणून मला लागलं. म्हणलं हे ब्राह्मण आहे काय कर काही करतो उद्या आता क्षत्रिय असल्यानंतर पण मागे फिरत असते. मग काय करतात, शेवटी इतका परिणाम झाला उडी टाकावी रथातून काय करायचं. म्हणलं उलटी टाकली तर बांधून ठेवेल. मग त्याला विचारलं, म्हणलं हे बाई यांना परास्त कोण करू शकेल. त्याच्यामध्ये महारथी कर्ण, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, सगळे कृपाचार्य, याच्याशी युद्ध करणं म्हणजे सामान्य आहे का. म्हणलं याला परास्त कोण करू शकेल. म्हणलं एकच वीर आहे जगामध्ये, त्याचं नाव आहे अर्जुन. तो त्यांना युद्धामध्ये काय करतो, सामान्य म्हणलं वीरच नाही, दुसरा कोण नाही. मग त्या ब्राह्मणाचे वनवास संपला होता. मग त्याला सांगितलं आणि ग्रंथाला नाही कोण आहे अर्जुना. सगळ्या विराधी सगळ्या योद्ध्यामध्ये कोण योजना होता. मग पांडवाच्या सैन्यात कोण आहे, मी म्हणजे अर्धा एकच वेळ होता. तरी 18 सैन्य परास्त झाला. पांडवाचं किती होतं, कौरवाचा 11. तरी काय केलं. आणि या वीरालाही घडवणारा कोण आहे, परमात्मा. म्हणून परमात्मा विराधी दृष्टांचा निजानंदा भाऊ समाधी अर्जुन तो सहसा लोकाला चंद्र जैसा सांगणे. तेव्हा अशा या अवस्थेमध्ये धरा मारा थोडा थोडा घेता मग तिथे काय चाललेलं, सामान्य माणूस पाहण्याबरोबर चक्कर झाली. त्याच्यामध्ये तरीच सुद्धा आनंद भोगत होता. निजानंद कोणता आनंद. अर्जुना देऊन समाधी सभेची तुला महायुद्धी परी ताटस्थ कृपाने देऊन त्याला पूर्ण ब्रह्मचर्य असल्यामुळे याही अवस्थेमध्ये तो कोणाचा आनंद आहे. त्याला कोणता आनंद आहे, त्याला निजानंदाचा मार्ग असतो. निजानंद तुम्हाला घेणारा पंचदशीमध्ये विषयानंद, पुढे तुमचा एक निजानंद, योगानंद आणि आनंदाचे काय सांगितले प्रकार सांगितले. तेव्हा शिष्यत्वामध्ये कोणता आनंद आहे, निजानंद आहे का तुझे काय दुसरा आनंद. आणि विषयाच्या द्वारा प्राप्त होत असल्यामुळे त्याला कोणता आनंद म्हणतात, तेव्हा निजानंद असं म्हणत. माझी अर्जुन तो सहसा हरपला चंद्र जैसा चालणे. एकदा सूर्य उदयाला आला म्हणजे चंद्र आपल्या चालण्याचं नाही समजलं.
संग्रामावणी या महाराजाची आणि या सुनी मावसुनी माऊली यांची विशेष संग्रामावणी या तिथे काय असे कारण युद्धाची वार्ता असते ती सुद्धा माणसाला पण एक आपलं जमलं जमण्याची नाही का यांचे आकांतवादी लोक त्यांचे अड्डे काय केले जर थोडं काय झालं असतं भारताचं पाकिस्तानचं काय झालं असतं युद्ध झालं युद्धामध्ये मग काय असं काय किती हानी होते किती पक्षी म्हणतात त्याचा काही अंदाज लागू शकत नाही मग त्याला संग्राम असं म्हणत असतात आणि त्याकडे बाणाचा वर्षा असतो तिकडून नाराजाची हानी ते बाण कसे असतात बोकडं असतात ना वस्तूने काय थोडं सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे सुनी सगळे माऊनी याची विशेष साधा म्हणत असतो रक्ताच्या चिरकोंड्या पडत असतात बाण लागल्यानंतर ऐशी असं कर्कसे अशा या दुःखरूप स्थितीमध्ये सुद्धा भोगी जात स्वानंद साम्राज्य घ्यायचे याही अवस्थेमध्ये तो कोणत्या आनंदाला स्वच्छ आनंद त्याला स्वच्छ जोग महाराजांचं काय स्वानंद शिवाजी आपला आनंद केव्हा होत असतो मनासारखं झाला म्हणजे देवाला सांगतो पंचपक्वांना कारण देवाला बसलो तुम्हाला आमची आपला आनंद विषयावर म्हणतो आणि त्यांचा आनंद स्वतः आनंद असतो भाग्योदय नसे आणि किटाई हा भाग्योदय दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही ज्ञान आहे ना काय आहे ज्ञानाच्या योगाने आनंद स्वरूपामध्ये रोजी झालेला असतो आणि हा भाग्योदय नसे असल्या प्रकारचं जे भाग्य आहे ते पुन्हा प्राप्त झालेलं होतं संजय वेळे कौरवराया म्हणाली पुढे दृष्टी आणि पूर्वी आमच्या सुखात आहे तेव्हा तो संजय आणखी दत्ताला सांगतो म्हणला हे बाप गुण असेल ना तो बघून हे आम काय का त्या गुणाच्या योगाने नाही का मग त्याची जात पाहायची असते का वय पाहायची असते का काही नाही मग त्याचा वय जाण्याचा काही संबंध नसतो ज्ञान काय आहे का नाही एवढा मोठा चांगले बाय मगता लहान जरी असली पण ज्ञान की काय साठी बघडा नापणात बघून यशोदाराम चांगल्यापासून नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे म्हणून पुन्हा परीक्षा कशाची करायची असते गुणाची परीक्षा करायला गुणारी गोरे पूजा शत्रू जरी असला तरी सुद्धा गुणाचं काय घेतलं आपण त्याचा गुण काय करायला पाहिजे एक म्हण आहे ना हा बड्याला म्हणतात काय एक देवमन कंठी या घोडा बहात्तर घोड्याला घातले पण एक देवमन कंठी असेल तर त्याला सगळं ₹70 गेला गुरु यामाची या सुखात आहे गुरु यामाची या सुखात आहे म्हणजे आता वास्तविक संजय आहे अर्जुन आमचा काय झालेला आहे अर्जुनाच्यामुळे आम्हाला एकाच्या कैवाऱ्यानं गुरुवी अनेकाच्या पुढे एकाच्यामुळे आपल्याला फायदा मारुती वाहनची उद्या पंचायत एकाच्या कैवारे सगळ्यांना काय जर त्यांनी संस्था काढली नाही कुठं आपल्याला बोलतो काय करत बसतो काही करत बसतो नाही तर काहीतरी भांडतं करत असतो पण आपल्याला जीवनाची दशा करायची काय करायची जन्मात होत्या की नाही तुम्ही सांभाळली काय नाही असा लाभ तुका म्हणे काळ मोठा लाभ आपल्याला
कसं आहे, हा नको सुता एक गोटी तरी देव का सोडिते काठी. बरं का, तरी कैसे नियमा भेटी परवानगी. हा नको सुता गोटी याने जर आणखी विचारलं नसतो कोणी अर्जुनाने, तरी देव का सोडिते काठी. देवाने कशाला सांगितलं आहे का, भगवाने सांगते झाले पण कोणाला सांगते झाले अर्जुनाला. कसं आहे, आपलं गुह्य म्हणा किंवा ज्ञान सांगण्याकरता आवडीचा असावा लागत असतो. अर्जुन भगवान सामान्य श्रोता आहेत का, आवडीचा गुह्यतम ज्ञान विज्ञान श्रीतम नाही ते गुह्यतम अर्जुन कसं आहे, कोणाचा द्वेष नाही, मत्सर नाही वगैरे, त्याला अनुसूय आणि म्हणून भगवान काय करतात गीता सांगतात, जेन सांगित वसुदेवाची नंद यशोदा विचार करून म्हणता कृष्णाने आमच्या उद्धाराकरता काहीतरी ज्ञान सांग. असं कुठे झालं आहे का म्हणलं, पोरगा कुठे बापाला बघतो बाबा सुद्धा ते गोष्टी आम्हाला हा लाभ अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला लाभ काय झाला, प्राप्त झाला. ज्ञानाचे अंधारा वंश जन्म आला तो आत्मा प्रकाश मंदिरा ज्ञानाच्या अंधारा व संतांनी जन्म वारा अंतरात्मा प्रकाश मंदिरा आला. तेव्हा होतो अज्ञानाच्या अंधारा नाही का. अंधार म्हटल्यानंतर आपला डोळे असणे सुद्धा वस्तू दिसू शकत नाही, ते अंधार आवरण घालत होतं. सर्व तुमच्या किंवा आमच्या ठिकाणी कोणता अंधकार आहे, अज्ञान. आपण जन्माला आलो तर आपण कोण आहोत नाही का, त्याचं आपलं कर्तव्य काय आहे, मनुष्य द्यायचं प्रयोजन काय आहे वगैरे याविषयीच आपल्या ठिकाणी काय अज्ञान आहे. त्या अज्ञानामुळे काय आहे, सगळं आयुष्यातलं काय जातं मिळालेला अज्ञान ते आहे. मता बाबूचा एक फिराने पुन्हा मिळालं तसं काही सांगेल. म्हणून मनुष्य देहामध्ये माणसाला असं आहे ना, बंधनिवृत्त करता येतं. मनुष्य देह खेळ करून कोणताही तरी देह मिळाला तरी तो प्रधान आहे, काय प्रधान आहे, तिचा विचार नावाची काय नाही. पशु पक्षाला याला त्याला काही विचार आहे का नाही. मग विचारावा न पविले हा विचार केव्हा करायचा, मारायची वेळा विचारायला करणार देव कधी तरी सांगता येत नाही. विचार कुठं मंगल कार्याला आणखी पण याच्यामध्ये क्रमा करावे. उद्या महादेवाची पुण्यतिथी चांगला दिवस आहे. उद्या समाप्ती करून एकोण्या दिवशी परीक्षेकडून कधी 15 आज किती 10 उद्या समाप्ती करू. थोडा वेळ घेऊ आपण सगळे बहिणाला मोकळं आहे ना, जेवण आहे पण नमस्कार.